पाहुणा उत्कृष्ट सेवा मंडळ यांनी या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करत आहे।
वनस्पती म्हणून बुवा लाभलाय ते सन्माननीय बुवा सुशांतजी जोई, त्याचबरोबर त्यांना आज जे पक्वासन करतायत ते सन्माननीय आमचे परममित्र सुशांतजी शिंदे आणि त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी जगात आपला साथ करतायत सन्माननीय मुक्तार गावदे, या दोघांचे सुद्धा आशीर्वाद घेतोय, त्यांना धन्यवाद देतोय। त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी बघा आमचे गुरुवर्य सन्माननीय बुवा तानाजी कदम हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय केशवजी मिस्त्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय, त्यांचा धन्यवाद देतोय। त्याचबरोबर या गावचे सन्माननीय सरपंच आणि या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री संतोषजी कानडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। त्याचबरोबर आजच्या या मंडळाचे खजिनदार सन्माननीय श्री महेश कानडे, सचिव सन्माननीय प्रकाश कानडे व सर्व सदस्य यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। त्याचबरोबर मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री दशरथ कानडे आणि खजिनदार सन्माननीय मनोहर कानडे आणि सचिव सुनील कानडे व सर्व सदस्य यांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतोय। त्याचबरोबर एखादा डबलवाडी भजनाचा कार्यक्रम म्हटला की त्या ठिकाणी अनेक भजनी कलावंत दशावतारी कलाकार येत असतात, त्यामध्ये सन्माननीय या गावची शान सन्माननीय बुवा संदीप पुजारे, त्याचबरोबर सन्माननीय बुवा विजयजी पुजारे आणि सन्माननीय गुरुतुल्य असणारे आमचे आनंद जोशी बुवा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय। त्याचबरोबर बुवा या ठिकाणी सन्माननीय बुवा नितेश बाई, शैलेश कानडे आणि बुवा सकाराम पुजारे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। त्याचबरोबर कोणी जर नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय, कारण कार्यक्रमाला अधिक उशीर झाला आहे, थोडंसं एका दुसरं नाव मागे पुढे झाला तर तुमचं ते दुर्गो किंवा भाव समजून माफ करा। त्याचबरोबर या ठिकाणी युट्यूब सन्माननीय तुषारजी शिंदे आणि कोकणी रुपेश हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। आणि विजयाची आराधना देवता सरस्वती माता गणपती देवी सेवा उत्कर्ष मंडळ नाडन कानडेवाडी यांनी या ठिकाणी जो साजरा करते त्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। आणि पहिलीच गोष्ट म्हणजे एक मी दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा उशीर झाला बुवा, आल्यास तो मला काय नाही असू दे, म्हणजे बारी पेटवूची जबाबदारी सुद्धा माझ्याकडे ह्या मला चांगलाच माहिती आहे बुवा, 100% बारी पेटवणार। पण या मंडळाकडे एक दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा उशीर झाला, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्ही शॉर्टकटने याच्यात होता आणि त्यामुळे रस्ता चुकल्यामुळे थोडंसं उशीर झालो। मंडळाकडे मी दिलगिरी व्यक्त करते आणि बुवांचे सुद्धा आभार मानते की त्यांनी मला सांभाळून घेतलं नाही असं काही विषय नाही, असू दे। पण ज्या कामासाठी आलोय ते काम म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, कारण नाही घडविला नाही पैसा दिला, साक्षात परब्रह्म उभा केला कुणी बुवा भक्त पुंडलिकाने। आणि कशाच्या जीवावर? फक्त आई वडिलांची सेवा, बरोबर की नाही? फक्त आई वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा। कारण ज्या ठिकाणी मी जात असतो प्रत्येक ठिकाणी मी एकच गोष्ट सांगतोय की ह्या कलियुगात बुवा, ह्या कलियुगात तुमका खय जाऊची गरज नाही, तुमची ग्रामदेवता, तुमची कुलदेवता आणि तुमच्या घरात असलेले आई वडील यांची जर तुम्ही सेवा केला तर तुमका ह्या कलियुगात काहीच कमी पडणार नाही, असू दे। पण ज्या कामासाठी आलो ते काम म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण बुवा, त्याची सुरुवात करतोय, नंतर 100% बारी पेटवणार। आणि दोन्ही बुवा तुम्ही बुवांना जास्त ओळखत असाल, कारण बुवांचे जास्त कार्यक्रम चालू असतात, बरोबर की नाही बुवा? असू दे, पण 100% बारी पेटणार। आणि उद्या कोण असं म्हणणार नाही काय तो जेवण पोहायलेलो काय, बरोबर नाही, ज्वाईला नुसतो त्याची आग करून टाकली, याची ग्वाही देत आहे मी।
सर्वप्रथम भजनाला सुरुवात करतोय, बाकी बोलणं 100%. त्याचबरोबर बुवा एक गोष्ट सांगायची होती माझ्या मनात, ती म्हणजे सन्माननीय नितेश भाई बुवा. तुमच्या परिचयाचे असतील काय माहिती नाही, पण सन्माननीय नितेश भाई बुवा आणि त्यांच्याबरोबर मी माझ्या आयुष्यातली पहिली डबलबारी केली आणि त्या बुवाने मला सांभाळून घेतलं आहे. ते तुमच्या गावचेच आहेत. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय नितेश भाई बुवासाठी वाजवा. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. भजन विधी सप्रेम करिता भजन विधी सर्व कर्मार्थे विसरो निबुद्धि सर्व कर्मा
करोनी बुद्धी हीच जाणावी भजन समाधी कर्मती शुद्धी बाधेना कर्मती शुद्धी बाधेना कर्मती शुद्धी बाधेना
वापरताना सुद्धा शब्द जपून वापरू गवे, कारण युट्यूब, कारण मंडळी लक्षात घ्या हे खरं आहे, पण बुवा ह्याच्यात आपण समाजाला काय देऊ शकतो, तर एकच माझं सांगणं आहे की ही समाज माध्यमात इंस्टाग्राम फेसबुक ही जी समाज माध्यमात बुवा ती जेवढी चांगली आहे तेवढी वाईट सुद्धा, बरोबर आहे की नाही बुवा, कारण ह्याच युट्यूब उद्या तुका किंवा माका एका रात्री स्टार बनवू शकता आणि तुका किंवा माका एका रात्रीत जागर बसवू शकता, ही ह्या समाज माध्यमांची एका म्हणू नको पाठी घेत का असं ते काय विषय नाही, प्रेम आहे ह्या, पण ही समाज माध्यम, कारण सध्या आपलं काळच तिकडे चाललेलो की आपल्या पोरींका इंस्टाग्रामचं नाद लागलेलो होय की नाही बुवा, बुवाक बरं माहिती आहे इंस्टाग्राम वाटतं की नाही, जरा चेहरो बिरो बघून बघा, एकदम दिसण्यावर जाऊ नका त्याच्या, पण आपल्या पोरींका इंस्टाग्राम आणि पोरग्यांका बुवा पबजी तो नाद लागलेला, म्हणजे ही समाज माध्यम जो मोबाईल जेवढं दिसतात चांगलं तेवढं वाईट सुद्धा, ह्या पण बुवा काहीतरी सांगू का, कारण विषय काय माहिती आहे, असो ते पोरगो आमच्याकडे ते का पबजी खेळूची सवय, औषधू तुमच्यासाठी सांगताय ते का पबजी खेळूची सवय, आणि झालं काय तो खै पण गेलो तरी तो मोबाईल घेऊन पबजी खेळतच जाय बुवा, खै पण गेलो तरी तो पबजी खेळतच जाता, आणि असा झाला एकदा ते का 2 नंबर का झाला, आणि तो 2 नंबर का सुद्धा जाताना तो मोबाईल घेऊन पबजी खेळत गेलो जाताना सरळ गेलो आणि बाहेर येताना वाकडो होऊन गेलो, झाला बाबा डॉक्टर बिक्टर बोलवला नाही, ह्याचा झाला तरी काय, बरोबर की नाही, ह्याचा झाला तरी काय, डॉक्टर बिक्टर बोलवला नाही, तेव्हा डॉक्टर सांगतात ह्याचा काही एक झालेलं नाही आहे, ह्याला पबजीच्या नादात शर्टाचा बटन पॅन्टिक लावला आणि बाहेर गेलो म्हणून तो वाकडो झालेला, म्हणजे समाज माध्यम आहे खरी परिस्थिती ही ती बघा, नाही तर आणि हल्ली म्हणजे पोरींचा सांगते, म्हणजे पोरी इंस्टाग्रामवर, कारण ती हल्ली काय नाही का गाणी बिणी इली होती मधी, गाणं गुलाबी साडी आणि भागू नको लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा मी वा, ही काही पहिल्यापासून ऑर्केस्ट्रा लावत नाही, मी सांगताय की ही मध्ये गाणी इली होती, कुठला आता म्हटलंय त्या गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा, बरं दुसरा काहीतरी मराठा मोळी थोडीशी साधी भोळी स्वयगतीचा भारी बायको पाहिजे नखरे वाली, म्हणजे ही अशी काय नाही का गाणी इली, त्याच्यावर आमच्या पोरी इथे डान्स करून त्याच्यावर रील बनवून टाकतात, म्हणजे ह्या काहीतरी थांबू गवा, सगळ्यांकाच म्हणत नाही, बहुतेक महिला वर्ग आम्ही सगळ्याच पोरींका म्हणत नाही, पण काही त्याच्यातल्या 2% पोरी असतात त्यांना घरात रेंज येत नाही, त्यांचा फोन नेहमी सायलेंटवर, आणि जरी फोन इलो तरी औषिक काय सांगतले आहे, सकाळी कॉलेज जाऊचं अलाराम लावून ठेवलं होतं ना तो वाजता, कारण त्यांचा फोन कधीच वाजणार नाही, तो फक्त घरात घुर एवढाच होताला पट्टा आहे त्यांना, खरा की ना, म्हणजे ह्या काहीतरी आज थांबला पाहिजे, एवढाच माझा, कारण समाज माध्यम जेवढी चांगली आहे, जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे, पण त्या कसा वापरायचा, तो मोबाईल असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल इंटरनेट, तो कसा वापरायचा ते आपल्यावर आहे, म्हणून सांगते, कारण बुवानी पहिलाच विषय काढला नाही, दुसरा काय बुवा बोलले की 2000 माझ्या पाकिटात भरा, ठीक आहे, ए तू कधी लेट होतोस ना, हो असू दे, तू मका सांभाळून घेतलंस, तुझ्या चरणाशी नतमस्तकच आहे, आणि सध्या बुवा फेब्रुवारी चालू आहे, फेब्रुवारी म्हणजे काय बुवा, रोज डे, आज काहीतरी प्रपोज डे, उद्या काय माका माहिती नाही, पण परवा आहे हग डे, म्हणजे हग डेच्या दिवशी काय करतात, चिठ्ठी मारतात बुवा, तर विषय काय, पण आपला मराठी हिंदू धर्माचा एकच डे, तो म्हणजे माझ्या बापाची जयंती 19 फेब्रुवारी, शिवाजी महाराजांची जयंती, हाच आमचा एकच डे, हाच आमचा एकच डे, बरोबर की नाही बुवा, नाहीतर सध्या बेकार परिस्थिती चालू आहे सांगितली त्याप्रमाणे, पण असू दे, या ठिकाणी महिला वर्ग त्या पावनाई देवीचा अवतार माझ्या समोर बसले, तर जोरदार टाळ्या महिला वर्गांसाठी वाजवा, 100% मनोरंजनात बुवा सुद्धा काही कमी नाही, जेवढा चांगला गायन तेवढी चांगली बुवांची बतावणी आहे, पण या ठिकाणी महिला वर्ग बुवा, या ठिकाणी महिला वर्ग जमलाय, म्हणून त्यांच्यासाठी काय सांगताय माहितीये की त्यांचा बुवा आता डोक्यात विचार काय असतं माहितीये की उद्या जेवण काय बनवायचं, जो त्यांच्या डोक्यात आता विचार चालू असताना
असो विचार करत 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 सकाळी बघा बायकांनी केस विंचरला आणि की ते केस जातात आणि ते केस बायका टाकून देत नाही, ते केस ठेवून देतात काहीतरी शर्यत खोन आणि ते दुसऱ्या दिवशी वाट बघतात सुशांत येत आहे का. मग सुशांत आलो की ते केस देणार आणि त्याच्याकडनं एक भांडा घेणार आणि संध्याकाळी नवर मजुरीवर नाही इलो की सांगा हो ते बघा मागे केस ठेवलं होतं ते त्याच्यावर बघा आज या भांड्या घेतलंय. म्हणजे असे आपले महिला वर्ग असतात, बरोबर की नाही बुवा. कारण आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. परमेश्वराला प्रत्येकाकडे पोचता येत नाही म्हणून त्यांनी निर्माण केली ते आपली बुवा आई. असू दे, जास्त काही बोलणार नाही. पण इकडे जे पुरुष वर्ग बसले हे आता होय होय म्हणतात, त्यांना सांगताय की आपल्या बायकोवर एवढा प्रेम करा. आपल्या जेव्हा आजोबा त्यांना तुमच्या पाठी पाठवला, मी पाठी पाठवणार नाही. तुमका त्याला पाठी पाठवला पण माझ्या काळजात घरे पडले, तुम्ही तिकडे चलत गेला. त्या ठिकाणी बघा कैलासवासी बसा बसा तुम्ही, त्याला तुमच्या पाठी मी नाही पाठी पाठवूच आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका बसा. असू नको. कैलासवासी महादेव बाळू कानडे यांच्या स्मरणार्थ वियान सिद्धेश शेलरे यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर कैलासवासी महादेव बाळू कानडे यांच्या स्मरणार्थ अविश मकरंद कानडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचबरोबर कैलासवासी संजय अच्युत धोपटे यांच्या स्मरणार्थ लाडकी बहीण सौभाग्यवती मेघश्री कानडे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाची सप्रेम भेट आली आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी वाजवा. पण या ठिकाणी बघा हे पुरुष वर्ग इकडे बसले बुवा, तुमच्यासाठी एकच सांगेन की आपल्या बायकोवर एवढा प्रेम करा की शेजारण्याची बायको म्हणू कवी नवरो भेटलो तर ह्याच्यासारखंच भेटू गो. एवढा प्रेम करा. पण बुवा आमच्याकडे बसत होतो त्याची गंमत काय व्हायची माहिती आहे, तो होतो चष्मेवालो. बुवा तो होतो चष्मेवालो आणि गंमत काय व्हायची माहिती आहे, शेजारणीकडे तो गेलो शेजारणीच्या दारात. कारण आम्ही मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही बघला असाल खोली अगदी लागून असतात. शेजारणीच्या थाय गेलो की शेजारी सांगायची हो तुमका ना चष्मो शोभत ना. पण त्याला वाईट वाटायचा, पण तो शेजारी सांगत कसो चष्म्याशिवाय त्याला शेजारीनच दिसत नाही. म्हणजे ही परिस्थिती आहे. असू दे. या ठिकाणी अतिशय स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी या पावनाई देवी सेवा उत्कर्ष मंडळाने केलाय. त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि भजनाची सुरुवात भजन रूपी करतो. कारण की जो सुरुवातीला या ठिकाणी बुवानी 2-3 नावं सांगितली, विनायक कानडे आणि बाबी नारकर, बरोबर ना बुवा. कारण चुकीचं असेल तर समक्ष आहे. पण जी सुरुवातीची श्रद्धांजली वाहिली असे कार्यक्रम शक्यतो किंवा श्रद्धांजली शक्यतो बरेच ठिकाणी आपल्याला बघूक मिळत नाही, पण या ठिकाणी ते बघूक मिळाला. बरोबर की नाही. सगळे उभे राहून श्रद्धांजली वाहिली, या ठिकाणी ते बघूक मिळाले. तर जोरदार टाळे तुमच्या पाहुण्यासाठी तुमच्या मंडळासाठी वाजवा. असू दे. त्या ठिकाणी भजनाची सुरुवात भजन रूपी करते. बोल 9 मात्रा घेतलं मी या ठिकाणी बोल 14 मात्राचं नोटेशन या ठिकाणी सादर करतोय. 14 + 12 असं मिक्स. हॅलो.
Thank you.